बातमी महत्त्वाची आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। विधानसभा विभाग प्रमुखांशी संवाद साधताना त्यांनी विशेषतः जेनझींवर फोकस करण्याच्या सूचनाही दिल्यात। जेनझींसोबत समरसवा, त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवा आणि त्यांचे विचार समजून घ्या असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। तुम्हाला काय वाटतं ते पाहू नका, तरुणांना काय वाटतं ते पहिलं बघा असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे मनसेच्या पुढच्या राजकारणामध्ये जेनझी केंद्रस्थानी राहणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल करंदीकर आपल्या सोबत आहेत। निखिल, काय नेमक्या सूचना देण्यात आलेल्या आहेत राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना? आज रात्री पुण्यात आले होते। सकाळी त्यांनी 9:30 वाजता आपल्या विभाग प्रमुखांच्या, विधानसभा विभाग प्रमुखांची बैठक घेतली, त्यांच्याशी संवाद साधला। त्यात त्यांनी अगदी खडे बोल सुनावले। त्यात त्यांनी सांगितले जेनझीवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा, जेनझी सोबत समरस व्हा आणि त्यांचे विचार जाणून घ्या, समजून घ्या। मनसेचं यापुढे जे राजकारण आहे ते जेनझीला सोबत घेऊन करा। जेनझीसोबत जर तुम्हाला त्यांची विचार आले तर पुढे काय राजकारण करायचं हे तुम्हाला कळेल। हेच राज ठाकरेंनी आज सगळ्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। नक्कीच निखिल, तर राज ठाकरे यांचा जेनझींवर विशेष फोकस दिसतोय, त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडतंय बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।